अम, एखाद्या आजाराचं किंवा तांत्रिक बिघाडाचं निदान करणं किती सोपं असतं ना. म्हणजे समजा एखाद्याचा हात मोडलाय. डॉक्टर एक्सरे काढतात, एका पांढऱ्या रेषेवर बोट ठेवतात आणि थेट सांगतात की हा बघा इथे फ्रॅक्चर आहे. हो, अगदीच. सगळं कसं एकदम स्पष्ट असतं, अगदी ब्लॅक अँड व्हाईट. हो ना, त्यात कोणतीही शंका नसते. आणि कसं आहे ना, मानवी मेंदूला अशा स्पष्ट गोष्टी खूप आवडतात. जिथे हो किंवा नाही, किंवा मोडलेला आणि न मोडलेला अशी अगदी स्पष्ट विभागणी करता येते, तिथे आपल्याला एक प्रकारचा मानसिक दिलासा मिळतो. खरंय, तिथे कोणताही संभ्रम नसतो. पण खरी गोम तिथेच आहे. जेव्हा आपण मानवी आयुष्याच्या आणि विशेषतः यश आणि अपयश या जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा ते अचूक एक्सरे मशीन अचानक काम करणं थांबवतं. अगदी बरोबर. कारण आपण एक अशा क्षेत्रात प्रवेश करतो, जे अत्यंत धूसर आहे, जिथे कोणतीही एक स्पष्ट रेषा ओढता येत नाही. हो, आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच एका जुन्या आणि शाश्वत प्रश्नाची उकल करणार आहोत. आज आपण ज्या नोट्स आणि विश्लेषणात्मक स्रोतांचा आधार घेत आहोत, ते या गुंतागुंतीच्या विषयाची अगदी सोप्या भाषेत फोड करतायत. हा प्रवास खूपच रंजक असणार आहे. नक्कीच, कारण आपला आजचा उद्देश हा शोधणं आहे की यशामागे नक्की काय असतं. नशीब की मेहनत, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा अस्तित्वात असतात आणि त्यातला जो एकमेव घटक आपल्या नियंत्रणात आहे, तो संपूर्ण खेळाचे नियम कसे बदलू शकतो, हे आपण पाहणार आहोत. हो, कारण जेव्हा आपण यश हा शब्द उच्चारतो, तेव्हा आपण नकळतपणे अनेक गोष्टी गृहीत धरत असतो. कोणत्याही एका निष्कर्षाप्रत पोचण्याआधी नशीब आणि प्रयत्न या दोन संकल्पनांचा मूळ अर्थ काय आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. बरं, तर आपण हे थोडं उलगडून पाहूया. नशिबाचा विचार करताना मला नेहमी पत्त्यांच्या डावाची आठवण येते. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्हिडिओ गेममध्ये सुरुवातीला आपल्याला मिळणारे जे डिफॉल्ट पॉइंट्स असतात ना, तसं काहीसं. नशीब म्हणजे हातात अचानक आलेले पत्ते आहेत का, आणि प्रयत्न म्हणजे ते पत्ते आपण आपल्या बुद्धीने कसे खेळतो हे आहे का. अरे वा, हे रूपक अगदी चपखल आहे. या विषयाचा सखोल अभ्यास केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे नशीब ही कोणतीही जादूची कांडी नाहीये. मग नक्की काय आहे. नशीब म्हणजे निव्वळ आपली सुरुवातीची परिस्थिती. म्हणजे बघा, आपण कोणत्या कुटुंबात जन्म घेतला, आपल्या आजूबाजूची आर्थिक किंवा भौगोलिक परिस्थिती काय होती, हे सगळं यात येतं. आणि आपल्याला सुरुवातीला कोणते लोक भेटले किंवा आपल्यावर कोणते संस्कार झाले हे सुद्धा ना. अगदी बरोबर. आणि यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यापैकी एकाही गोष्टीवर माणसाचं 0% नियंत्रण असतं. आपण आपली मातृभूमी किंवा आपले आईवडील निवडू शकत नाही. खरंय, आपण ते ठरवूच शकत नाही. पण थांबा, इथे मला थोडं वेगळं विचारावंसं वाटतंय. म्हणजे हे सगळं ऐकायला आणि तात्विकदृष्ट्या बोलायला खूप छान वाटतं. पण वास्तवात विचार करा. बोला ना. एखाद्या अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या किंवा प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या माणसाला असं सांगणं की तुझं नशीब तुझ्या हातात नाही, तू फक्त प्रयत्न कर, हे थोडं अन्यायकारक नाही का. हो, तुमचा मुद्दा मला समजतोय. म्हणजे शर्यतीची सुरुवातीची रेषाच प्रत्येकासाठी वेगळी आहे, हे आपण कसं नाकारणार. तुम्ही मांडलेला मुद्दा अतिशय रास्त आहे आणि त्यातली भावनाही समजण्यासारखी आहे. जग हे अजिबात फेअर किंवा नय्य नाहीये. सुरुवातीची रेषा प्रत्येकासाठी वेगवेगळी असतेच, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. हो ना. मग अशा वेळी प्रयत्नांचा काय उपयोग. इथे कळीचा मुद्दा न्यायाचा नाही तर नियंत्रणाचा आहे. ती सुरुवातीची रेषा अन्यायकारक आहे यावर आपण कितीही विचार केला तरी ती रेषा बदलणार आहे का? नाही, ती तर तशीच राहणार. बरोबर. आणि तिथेच प्रयत्नांची भूमिका सुरू होते. प्रयत्न म्हणजे काय, तर माणूस प्रत्यक्ष किती मेहनत घेतो, अपयश आल्यावर तो किती वेळा पुन्हा उठून उभा राहतो आणि तो सतत नवीन गोष्टी शिकण्याची किती तयारी ठेवतो. म्हणजे सुरुवातीची रेषा आपल्या हातात नसेल, पण तिथून पुढे किती वेगाने धावायचं आणि किती काळ टिकून राहायचं हे 100% आपल्या नियंत्रणात असतं. एकदम बरोबर. हेच ते सूत्र आहे. 100% माणसाच्या नियंत्रणात असलेली ही एकमेव गोष्ट आहे. म्हणजे एकीकडे 0% नियंत्रण असलेली गोष्ट आहे जी आपली सुरुवात ठरवते, आणि दुसरीकडे 100% नियंत्रण असलेली गोष्ट आहे जी आपला पुढचा प्रवास ठरवते. हो, अगदी असंच चित्र आहे. पण मग जेव्हा या दोन्ही गोष्टींची टक्कर होते, तेव्हा काय होतं. समजा एखादी अनपेक्षित संधी चालून येते, नशीब अचानक दार ठोठावतं, पण आपली काहीच तयारी नसते, तेव्हा काय होतं. इथेच या सगळ्याचा खरा अर्थ उलगडतो. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर लक्षात येतं की नशीब हे फक्त संधी देतं, म्हणजे चान्स देतं. अच्छा, आणि प्रयत्न. प्रयत्न हे परिणाम देतात,
म्हणजेच रिझल्ट्स देतात. नशीब म्हणजे केवळ एक शक्यता आहे, एक दार उघडण्याची क्रिया आहे. पण त्या शक्यतेचं वास्तवात रूपांतर करण्याचं काम फक्त आणि फक्त प्रयत्न करू शकतात. म्हणजे नशीब हे एखाद्या उत्प्रेरकासारखं म्हणजे कॅटलिस्टसारखं काम करतं. पण गाडी पुढे जायला जे मूळ इंधन लागतं ते प्रयत्नांचंच असावं लागतं. क्या बात आहे. अगदी तसंच. इतिहासात डोकावून पाहिलं तर अलेक्झांडर फ्लेमिंग आणि पेनिसिलिनच्या शोधाचं उत्तम उदाहरण देता येईल. अरे हो, तो बुरशीचा शोध ना? हो, तोच. प्रयोगशाळेच्या उघड्या खिडकीतून एक विशिष्ट बुरशी त्यांच्या पेट्री डिशमध्ये उडून येऊन पडली. हा 100% नशिबाचा भाग होता. हो, कारण खिडकी उघडी असणं आणि ती बरोबर तिथेच पडणं हा निव्वळ योगायोग होता. बरोबर. ती एक फक्त संधी होती. पण जर ती बुरशी एखाद्या सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरात पडली असती तर काय झालं असतं? त्याने ती साहजिकच कचऱ्यात फेकून दिली असती. नक्कीच. मग फ्लेमिंग यांनाच त्या बुरशीचं महत्त्व का समजलं? कारण त्यामागे मायक्रोबायोलॉजीचा त्यांचा अनेक वर्षांचा अभ्यास, निरीक्षण आणि त्यांचे प्रयत्न होते. हां, म्हणजे नशिबाने खिडकीतून संधी आत पाठवली, पण फ्लेमिंग यांच्या आधीच्या तयारीमुळे आणि प्रयत्नांमुळे त्याचं रूपांतर जगाला वाचवणाऱ्या एका क्रांतिकारी औषधात झालं. अगदी बरोबर. प्रयत्नांमुळे त्या संधीचा परिणाम मिळाला. जर संधी आली आणि तयारी नसेल तर त्या संधीचा शून्य फायदा होतो. पण जर तयारी पक्की असेल तर एक छोटीशी संधी देखील खूप मोठा परिणाम देऊ शकते. हे उदाहरण खूपच जबरदस्त आहे. म्हणजे संधी ही हवेत उडणाऱ्या एखाद्या बीजासारखी असते. जर जमिनीची मशागत आधीच केलेली नसेल तर ते बीज तिथे पडूनही वायाच जातं. हो, आणि म्हणूनच शेवटी प्रयत्न हे नशिबापेक्षा जास्त शक्तिशाली ठरतात. पण मग इथे एक पुढचा विचार माझ्या मनात येतोय. जर प्रयत्नांमुळे आलेल्या एका संधीचं इतकं सोनं होत असेल तर सततच्या प्रयत्नांमुळे अशा अनेक संधी आपण नव्याने निर्माण करू शकतो का? नक्कीच. आणि हा या स्रोतातील सर्वात सखोल विचार आहे. आपण अनेकदा मानतो की नशीब ही अशी आकाशातून पडणारी गोष्ट आहे. पण तसं नाहीये. म्हणजे आपण स्वतःचं नशीब बनवू शकतो. एका अर्थी हो. प्रयत्नातून नशिबाची निर्मिती होते. हे एक चक्र आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सातत्याने काम करते त्यामुळे तिची कौशल्य वाढतात. स्किल्स वाढतात. हो. आणि कौशल्य वाढल्यामुळे नवीन संधी उपलब्ध होतात. मग जग त्या व्यक्तीला म्हणतं की हिचं नशीब खूप चांगलं आहे. पण वास्तवात ते नशीब नसून सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा तो अंतिम परिणाम असतो. म्हणजे जेव्हा लोक एखाद्या यशस्वी व्यक्तीकडे पाहून म्हणतात की याचं नशीब खूप छान आहे, तेव्हा ते फक्त हिमनगाचं टोक म्हणजे टिप ऑफ दी आईसबर्ग पाहत असतात. अगदी बरोबर ओळखलं. ज्याखाली प्रयत्नांचा एक खूप मोठा डोंगर दडलेला असतो जो कुणालाच दिसत नाही. हे मला थोडं शेअर मार्केटमधला कंपाऊंड इंटरेस्ट सारखं वाटतंय. म्हणजे रोज थोडी थोडी गुंतवलेली प्रयत्नांची मुद्दल कुणाला दिसत नाही, फक्त अंतिम मोठा आकडा दिसतो. हो, हे साधं गणित आहे. दैनंदिन आयुष्यातलं एखाद्या ऑफिसमधलं उदाहरण घेऊया आपण. बरं. समजा कंपनीत एक खूप महत्त्वाचा परदेशातील प्रोजेक्ट येतो आणि बॉस तो प्रोजेक्ट एका विशिष्ट कर्मचाऱ्याला देतो. तेव्हा आजूबाजूचे लोक काय म्हणतात? साहजिकच ते म्हणतील की याचं नशीब चांगलंय म्हणून बॉसचा याच्यावर जीव आहे. एक्झॅक्टली. पण वास्तवात काय झालेलं असतं? त्या कर्मचाऱ्याने आधीच्या 2 वर्षात छोट्या छोट्या कामांमध्ये स्वतःची चिकाटी सिद्ध केलेली असते. नवीन सॉफ्टवेअर शिकून घेतलेलं असतं. हो. म्हणजेच त्याने त्याची मशागत आधीच करून ठेवली होती. हो, हे त्याचे प्रयत्न होते. या वाढलेल्या कौशल्यांमुळे बॉसचा विश्वास निर्माण झाला आणि साहजिकच ती संधी त्याच्याकडे चालून आली. ज्यांनी हे 2 वर्षांचे कष्ट पाहिले नाहीत त्यांना ते फक्त नशीब वाटतं. खरंय. म्हणजे आपण जेवढे जास्त आणि प्रामाणिक प्रयत्न करू तेवढे आपण स्वतःला नशीबवान बनवण्याची शक्यता वाढवतो. पण मग इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? जर हे सूत्र इतकं सोपं आणि स्पष्ट आहे तर मग लोक नेहमी नशिबाला का दोष देतात? म्हणजे अपयश आल्यावर माझं नशीबच खराब आहे असं म्हणणं लोकांना इतकं सोपं का वाटतं? हा मानवी अहंकार आहे का? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. आणि हा मानवी मानसिकतेचा एक अत्यंत गुंतागुंतीचा पैलू आहे. मानसशास्त्रामध्ये याला लोकस ऑफ कंट्रोल असं म्हणतात. लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे नक्की काय? म्हणजेच नियंत्रणाची जाणीव. हे 2 प्रकारची असतात. एक अंतर्गत आणि दुसरं बाह्य. जेव्हा एखादी व्यक्ती माझं नशीब खराब आहे असं म्हणते तेव्हा ती नकळतपणे स्वतःचे प्रयत्न कमी करते. अच्छा, कारण तिने परिस्थितीवरील नियंत्रण सोडलेलं असतं. अगदी बरोबर. असं केल्याने ती व्यक्ती स्वतःच्या खांद्यावरून अपयशाची जबाबदारी झटकून टाकते. म्हणजे मेंदू स्वतःचा बचाव करत असतो. कारण अपयश स्वीकारणं म्हणजे इगोला दुखापत होणं. त्या वेदनेपासून वाचण्यासाठी आपण नशिबाची ढाल पुढे करतो.
हो, हा एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम आहे. आपण स्वतःला सांगतो की यात माझी काहीच चूक नव्हती, परिस्थितीच माझ्या विरोधात होती. हे ऐकायला आणि स्वतःची समजूत काढायला खूप बरं वाटतं. पण याची किंमत खूप मोठी असेल ना? नक्कीच. भयंकर मोठी किंमत चुकवावी लागते. जेव्हा आपण नशिबाला दोष देतो, तेव्हा आपण उरलेलं नियंत्रणही पूर्णपणे सोडून देतो. मी काहीही केलं तरी उपयोग नाही हा विचार मनात घर करतो. आणि मग माणूस प्रयत्न करणंच सोडून देतो. याउलट मी प्रयत्न करतो असं म्हणल्यास ती व्यक्ती पुन्हा नियंत्रण मिळवते. अगदी अचूक. आणि या मानसिक खेळात एक मोठी चूक लोक करतात, जी स्रोतातही नमूद केली आहे. कोणती चूक? जेव्हा अपयश येतं तेव्हा ते नशिबाला दोष देतात. पण मज्जा बघा, जेव्हा यश मिळतं तेव्हा मात्र त्याचा संपूर्ण श्रेय ते स्वतःकडे घेतात. अरे हो, हे तर आपण सगळेच कधी ना कधी करतो. जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा आपण कधीच म्हणत नाही की मी फक्त नशीबवान होतो. तेव्हा आपण सांगतो की माझी किती मेहनत आहे. यालाच मानसशास्त्रात सेल्फ सर्व्हिंग बायस म्हणतात. यशाचं पूर्ण क्रेडिट स्वतःला आणि अपयशाचं खापर नशिबावर. जोपर्यंत आपण हा बायस मान्य करत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने शिकूच शकत नाही. हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. पण मग मानवी मानसिकतेच्या या चुका समजून घेतल्यानंतर आपण एका महत्वाच्या टप्प्याकडे पोहोचतो. हां, बोला. या दैनंदिन आयुष्यात नशीब आणि प्रयत्न यांचा योग्य समतोल कसा राखावा? कारण या दोन्ही परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टी आहेत. यात व्यावहारिक सुवर्णमध्ये कसा गाठायचा? इथेच खऱ्या व्यावहारिक शहाणपणाची म्हणजे प्रॅक्टिकल विस्डमची कसोटी लागते. स्रोतातील अंतिम सारांश सांगतो की यातून बाहेर पडण्याचे 2 नियम आहेत. पहिला नियम, जे आपल्या नियंत्रणात नाही म्हणजेच आपलं नशीब, त्याचा सहज स्वीकार करणं. म्हणजे मिळालेल्या पत्त्यांबद्दल रडत न बसणं? अगदी तसंच. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जे पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे म्हणजेच आपले प्रयत्न, त्यावर 100% लक्ष केंद्रित करणे. म्हणजे फक्त स्वतःचं कौशल्य वाढवणं आणि काम करत राहणं. हो, शेवटी नशीब फक्त एक दार उघडून देऊ शकतं. पण त्या दारातून आत चालत जाण्यासाठी स्वतःचेच प्रयत्न लागतात. नशीब तुम्हाला उचलून आत नेऊ शकत नाही. अगदी बरोबर. आणि सरतेशेवटी तोच जिंकतो जो कधीही प्रयत्न करणं सोडत नाही. या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की नशीब नाकारता येत नाही, पण प्रयत्न हे त्या नशिबाला आकार देण्याचं एकमेव हत्यार आहे. ही चर्चा आपल्याला एक महत्वाची आठवण करून देते. कोणती आठवण? तीच की आपल्या हातात नसलेल्या गोष्टींची चिंता करण्यापेक्षा आपल्या हातात असलेल्या कौशल्यावर आणि मेहनतीवर लक्ष केंद्रित केल्यास आपण स्वतःच्या संधी स्वतः निर्माण करू शकतो. अगदी 100% खरं आहे हे. आता चर्चेचा समारोप करताना मला विचार करण्यासाठी एक नवीन आणि थोडा प्रक्षोभक मुद्दा मांडायचा आहे, जो स्रोतात नाहीये पण या चर्चेवर आधारित आहे. नक्की सांगा, काय विचार आहे तो? जर नशीब ही शर्यतीची फक्त सुरुवातीची रेषा असेल आणि प्रयत्न ही ती प्रत्यक्ष शर्यत, बरोबर. तर जेव्हा आपण स्वतःच्या प्रयत्नांनी यश मिळवतो तेव्हा आपण आपल्या संपर्कातील इतर लोकांना, जे कदाचित सुरुवातीच्या रेषेवर मागे उभे आहेत, त्यांना मदत करून त्यांचे नशीब बनू शकतो का? आपला आजचा प्रयत्न भविष्यात दुसऱ्या कोणाचं तरी नशीब बनू शकतो का? वा, हा खरोखरच खूप सखोल आणि सुंदर विचार आहे. आपण स्वतःचे नशीब घडवताना इतरांसाठी एक चांगली परिस्थिती निर्माण करू शकतो. हो ना. याच एका सकारात्मक आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यासोबत आपली आजची ही वैचारिक सफर आपण इथेच थांबूया. ऐकत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.